इकडे बघा पुढे, समोर बघा, चला पुढे. चला चला बघा हळून चला. अरे मी व्हिडिओ करतो. चला 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 पुढे लाईनीत चला लाईनीत. हा ए ह्याला खेळ द्या नका, ह्याला खेळ द्या नका. हा खेळ जाऊ खेळ. पडची लय माकड्या पडची. बस झालं. आरुषी हा दोघीचा बी घेतला. बस इकडे इकडे बरोबर बसलं तरच बरोबर होते. कचरा कुंडीत टाका कचरा. काही नाही चला चला. बघायची या ठिकाणी सर्वजण बेटावर चढून कसं वाटत आहे तुम्हाला सगळ्याला? हे बघा सगळे बॅटरी संपलेले लोक हळूहळू येत आहेत.
संजीवनी बुटी आणलो तर ह्यांचे प्राण वाचतेत म्हणलं. मग हनुमान कुठे गेले? संजीवनी पर्वत आणायला, ते औषध आणायला गेले. लक्ष्मणाचा जीव वाचवायचा होता त्यांना. मग त्यांना कळणार गेला आता एवढ्या अख्ख्या या बेटावर एवढ्या मोठी बेट आहे बघा, त्या द्रोणागिरी पर्वत, त्या पर्वत फोटो बघितला हनुमानाच्या हातावर करत पर्वत आहे ना, पर्वत. मग ते पर्वत घेऊन जात असताना त्या पर्वताचा एक तुकडा इथं पडला आणि हे बेट तयार झालं असंही म्हटलं जातं. आता हे आख्यायिकाही याचे कुठे पुरावे नाहीत. मग त्यावेळी वनस्पती ज्यांचा आयुर्वेदामध्ये वापर सांगण्यात आलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगावर उपचार करण्यासाठी. जुन्या काळामध्ये डॉक्टर वगैरे नव्हते ना, पहिले मेडिसिन कुठं होत्या, औषध गोळ्या कुठं होत्या, पहिले जडीबुटी वापरायचे, त्याच्यावर आजारावर उपचार करायचे. मग अजून सुद्धा इथल्या वनस्पतीवर संशोधन चालू आहे. इथले अनेक वनस्पतीवर संशोधन चालू आहे. त्यांचा काय वापर आहे आढळणारे बऱ्याच वनस्पती राहतात. पण आता ज्यांना त्याचं नॉलेज आहे ना, BHMS ज्यांनी केलंय, या औषधाचार्य, त्यांनाच या वनस्पतीबद्दल माहिती असते. मला वाटतं ते उत्तरा नक्षत्रामध्ये इथं जत्रा भरते लय मोठी. आलं का लक्षात? पुढच्या गडबड करायचं नाही, असं बघत करत जायचं. चला बघा अरे, एवढं कुठं बघायला भेटलेले व्हिडिओ नंबर 1 निघाला तुम्ही. थांबा इथं थांबा थांबा थांबा. प्रसन्न वातावरणामध्ये आमच्या आयडियल कोचिंग इन्स्टिट्यूट चाकूरचे विद्यार्थी आणि शिक्षक बांधव सर्वजण खेळाचा आनंद घेत आहेत. यासाठीच म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे बालपण पुन्हा नाही येणे. प्रत्येक क्षण आनंदाने जगणे. कितीही आमाप वारे माप संपत्ती खर्च केलो तरी हे बालपण पुन्हा येणार नाही. चिमुकल्यांना खेळताना पाहून आम्हालाही आमच्या बालपणीची आठवण होते आणि त्यांच्या आनंदामध्ये कुठेतरी आपलाही सहभाग असावा म्हणून आम्ही आमच्या क्लासच्या वतीने नेहमी अशा छोट्या छोट्या गोष्टींचे उपक्रम घेत असतो. धरा धरा सांगवेला धरा, सगळा खिचडीचा जोर काढा. नवमानचा भावानेच नवमांना धरलेला आहे. द्वारकेश्वर वर्ग 6वीचा विद्यार्थी रेड करतोय आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्याच भावाने त्याला पकडलेला आहे. स्वराबाई, तुम्हाला सहलीला येऊन कसं वाटत आहे? भारी वाटत आहे. तुम्हाला आनंद होत आहे का? ताई, तुम्हाला सहलीला येऊन कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे. तुम्ही जेवण केलं का? गेलो. काय आणलं होतं जेवायला? ठेचा आणि चपाती. ठेचा आणि चपाती आम्हाला दिले नाही हो तुम्ही. मानसी, तुला कसं वाटत आहे? छान. पाटील बाई, तुम्हाला कसं वाटत आहे? छान. छान. छानच्या पुढे समूह, तुला कसं वाटत आहे? छान छान. आनंद वाटत आहे. या आमच्या 7वीच्या मुली सहलीचा आनंद घेताना हांडे भगिनी, अनुष्का हांडे, वेदिका हांडे, त्यानंतर शरू बेसगंवार, भक्ती तिवगाळे,
तसेच हो का हे आतंकवादी कोण आहे आपल्याच वर्गातले आहे, बरोबर आहे हा. सांगा तुम्हाला सहली येऊन कसं वाटत आहे? आनंद वाटत आहे? हा निसर्ग कसा वाटतोय तुम्हाला? बघा निसर्गामध्ये करमत की नाही? घरच्या पेक्षा थोडं जास्त जेवण झालं असेल ना? हा तुमच्या इथे दुष्काळ पडली. तुला सहली येऊन कसं वाटत आहे? छान. तू कोणत्या वर्गात आहे? चौथीच्या. चौथीच्या वर्गात आहे. तुझ्या शाळेचं नाव काय? विद्यार्थी वेदांत सोनवणे रेड करतोय. काळजी ने रे, जोरात लागेल, काळजी घ्या. कुठल्याही क्षणी वेदांतला बाद करू शकतात. येऊ द्या.